मित्रांनो, आज गुरसाळ येथील मैदानामध्ये जे ओपन बैलगाडा शर्यती आयोजित केलेले आहेत तिथं शंभू आणि याच्या जोडीला आंधळीचा सुलतान हे दोन्ही क्वार्टर फायनल साठी पात्र आहेत आणि क्वार्टर फायनलच्या गुलालाचे मानकरी. दादा नमस्कार. नमस्कार. काय सांगाल, आज क्वार्टर फायनल मध्ये शंभूचा गुलाल होतोय? आज आनंद झालाय, बऱ्याच दिवसांनी गुलाल भेटलाय. शंभूचा हा कितवा गुलाल? शंभूचा हा तसं 15-20 झाला असतील गुलाल. बरं, आणि किती दिवसाच्या गॅपने आलाय? आज जवळजवळ 3 महिन्यानंतर बैल. 3 महिन्यानंतर बैल आजारी होता. बरं, काय झालेलं बैलाला नक्की? बैल छातीत भरला होता. छातीत भरलेला का? मग ट्रीटमेंट कोणाकडे घेतली? ट्रीटमेंट तिथं आपल्या इथेच घेतली, दडस डॉक्टर म्हणून आहे त्यांच्याकडेच. आता ओके झालेला आहे? ओके झालाय आता बैल. मग आता ह्या 3 महिन्यात बैल आजारी होता, त्यावेळेस बैलाची काय काय काळजी घ्यावी लागेल? बैलाची काळजी तशी भरपूर घेतल्या. त्याचं खाणं असेल, पिणं असेल, त्याचं औषध असतील, सगळे व्यवस्थित केले. बैल आज जुन्या मापावर आलाय. आज म्हणजे जसं अगोदर स्पीड होतं तसं अगोदर स्पीड होतं त्यापेक्षा जास्त वाढले आता. बरं, म्हणजे तुम्हाला आजचं स्पीड बैलाचं आवडलेलं आहे? आजचं स्पीड वाढले आणि आजचा सेमी सगळ्यात टॉपच्या गाड्या, आणि त्यात आपलं कुठेतरी नाव ठेवलंय त्याने. ठेवलंय मोठा आनंद. गाडीला हो, गाडीला ड्रायव्हर कोण बसलेला? गाडीला ड्रायव्हर आमचे युवराज ड्रायव्हर कोपार्डेकर. नेहमी शंभूला तेच असतात का? हो, असते आदनमधनं ते. बरं, काय सांगताल ड्रायव्हर विरोडीकर असतात. युवराज ड्रायव्हर बद्दल काय सांगताल? युवराज ड्रायव्हर हुशार ड्रायव्हर आहेत. शंभू तुम्ही रोज धावणीला बघता, तर शंभूचं धावणीचं वागणं कसं आहे आणि मैदानात आल्यावर कसं असतं? मैदानात धावणी एकदम गरीब, शांत, एकदम एकदम. मैदानात जरी त्याला न्यायला लागलं तरी माणसं म्हणतील पळतोय का नाही, अशी म्हणतील. ओढत न्यायला लागतं. शंभूचं वैशिष्ट्य काय आहे मैदानात? आता सुट्टीला स्पीड कसं आहे, मध्ये कसं आहे, तोंडाला कसं आहे? सुटला नाही हाय असं स्पीड, जेवढा पुढे पळेल तेवढा वाढत जातो, वाढतच जाणार. आणि गाडी जर एखादीकडे असेल तर मग विचारूच ना. आणि सुट्टी मेकर म्हणून कोण कोण काम? सुट्टी मेकर आमचे गणेश मंडले, नियोजनाचे बादशाह तेच आहेत. बर, येऊ आपण त्यांच्याकडे थोड्या वेळात येऊ. नियोजन करतात आबई भोसले. आता शंभूचं रोजचं घरी रत्ती वगैरे कशा पद्धतीचं आहे? रत्ती बी सगळा आपला डाळी बी आहे, त्या चालवणे व्यायाम असतोय. चालवणं किती रोज चालवता? 2 किलोमीटर असते चालवणं. आणि पोहणी वगैरे? पोहणी कधीतरी 15 दिवसात महिना. हा शंभू तुमचा घरचा आहे की विकत घेतलेला? कुठून विकत घेतला होता? आदत मध्ये असताना. आदत मध्ये का? कुणाकडून घेतलेला? ते सांगोल्याकडून आणला होता लांब. बरं, आणि त्यावेळेस काय वैशिष्ट्य बघितलेलं विकत घेताना? वैशिष्ट्य काय तर ते मालकांनीच पसंत केलता. बर, स्वतः मालक अभय सिंग भोसले त्यांनी पसंत केलता. आम्हाला सांगितले खोंड आपण घ्यायचंय, आणला जाऊन. त्यानं नाव केलं. त्यांनी काय बघितली होती आता पारख त्यांच्या नजरेला लय पारख आहे, तशी त्यांनी 2-3 खोंड दाखवली, त्यात हे आम्हाला पसंत पडला, हे घेऊन आला. शंभू बरोबर अजून धावणीला कोणकोणते बैल आहेत? हे आहे सर्जा. सर्जा आहे का? 2च आहेत आता. बर, आणि दोन्ही बैल आता आज तुम्ही मैदानात घेऊन आलता. दोन्हीच्या जर समजा बाय चान्स गट एकच निघाला तर कसं नियोजन होणार? नाही, पोर आहे ना, भरपूर आहेत. कारण शर्यतीचा बैल मैदानात आणायला सहकारी भरपूर लागतात. सहकार्यांबद्दल काय सांगाल? सहकारी सगळं आमचं कट्टर आहे, त्यामुळे तर आम्ही इथं आहे आज. चालेल, धन्यवाद दादा. दादा नमस्कार. नमस्कार. आता तुम्ही शंभूच्या सुट्टीचं सगळं बघता, तर शंभू सुट्टीला कसा आहे? एकदम शांत. हे म्हणून तेवढा पुढे येणार तो. हो, लय शांत बैल. आपल्या किती बैल मोठी भारी बैल तसा सेम बैल बरोबर असते. त्याला चालवा अजिबात करायला लागत नाही, जागेवर छान. पुढची गाडी पुढे तो मनानं पुढे तेवढाच पुढे येणार, असा आहे त्याचं. आणि सुट्टीला त्याचा तडाखा वगैरे कसा? तडाखा लय बैलाला खाली. पहिल्या फेऱ्याला जरा कमी आहे, दुसऱ्या फेऱ्याला, तिसऱ्या फेऱ्याला तर लयच पण शेवट. म्हणजे सेमी आणि फायनल पर्यंत स्पीड वाढत? स्पीड वाढत तिसऱ्या फेऱ्यापर्यंत. चालेल चालेल. तुमच्या नजरेतून शंभूची एक अशी गोष्ट जी तुम्हाला जाम आवडते? त्यामुळे काय त्या स्वभाव आवडतो आपल्याला, एकदम शांत. आता सुट्टीला तुम्ही शंभूला बऱ्याच बैलांबरोबर सुट्टी केलेली, तर आजपर्यंत तुमचा शंभूचा कोणता आवडता पायरा राहिलाय? पायरा तसा आमचा म्हणलं तर शिवाच, तो शिवरीचा शिवा आणि हरणे घरात. बर, काय आवडायचे? एकदम शांत बैल, शहाणी बैल, पिढीची बैल. आम्हाला सुरुवात त्या शिवापासून झाली आमची सुरुवात खरी. टॉप मध्ये गेलो, पटरावडीत आम्ही 1 नंबर केला. आता शंभूचा पैरा शोधताना कशा पद्धतीने तुम्ही आता नियोजन बघता? आता तुम्हाला माहिती आहे शंभू कोणत्या खांदी पळतो? डावी, दोही खांदी. या मग शंभूला तुम्ही पैरा शोधताना त्या समोरच्या बैलाच्या काय क्वालिटीज बघता? ती क्वालिटी म्हणजे शांत बैल पाहिजे, आपल्या पुढच्या बैलांना गाडी वडली पाहिजे. हे पण पुढे पळतो ना, खाईने पण जरा मुक्की गेली पाहिजे गाडी त्यानं त्या बैलांना. आज कशी गाडी पळाली, आज माझी गाडी पळाली, तो बैल जरा खाईने कमी पळतो, हे खाईने मुक्की करून तो पुढे ओढत होता गाडी. त्या हिशोबाने गाडी जास्त पळाली आज. चालेल दादा, धन्यवाद. धन्यवाद. दादा नमस्कार. नमस्कार. तुम्ही आज गाडीला ड्रायव्हर म्हणून बसलेला, गाडीचं वैशिष्ट्य काय जाणवलं तुम्हाला? गाडी पुढच्या रानात पळायला लागते. बर, चांगली पळते. आणि शंभूचं स्पेशली वैशिष्ट्य जे तुम्हाला जाणवतंय की आता बऱ्याच गाड्या तुम्ही मारल्या, त्यात शंभूच्या गाडीचं वैशिष्ट्य आणि वेगळं पण काय वाटतं? शंभूचं वैशिष्ट्य आणि वेगळं पण म्हणजे शेजारचा एवढा पळ
त्याला एखादी उडी जास्त घालण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे शेजारचा जोरात असेल तर शंभू अजून डबल न जोरात अजून जाणार. पण जसा बैल गरम होईल हा त्या पद्धतीनं स्पीड जास्त वाढत जातो. बर, चालेल, धन्यवाद दादा. ओके. मित्रांनो, आपल्या बरोबर आहेत श्री अभय भोसले, जे भोसले कृषी उद्योग समूहाचे मालक आहेत. नमस्कार दादा. नमस्ते. शंभू तुम्ही विकत घेतलेला, विकत तर विकत घेताना काय वैशिष्ट्य बघितलेले होत्या? शंभूचा स्वभाव आम्हाला आवडला होता, शांत स्वभाव आणि एकदम म्हणजे पळायचे सगळे गुण आम्हाला त्याचे जाणवले. म्हटलं हे बैल आपल्याला चांगला आहे, घ्यायचा. आणि आता जसे तुमच्या सहकार्यांनी सांगितलं की शंभू घरी जसा असतोय तसाच मैदानात एकदम शांत. एकदम शांत. घरात सुद्धा गेला तर कोणी त्याला गोंधळा काय नाही. आता मैदानात उडी मारणार नाही, काय नाही काय नाही. सुटला माग की मग त्याचा पळ बघायचा. अड्ड्यात जाताना सुद्धा माघारी होत जाताना अजिबात जात नाही, असं पळत जात नाही, निवांत जाणार डुलत. आता तुमच्या नजरेतून शंभूची एक गोष्ट जी तुम्हाला आवडली? शंभूची एक गोष्ट म्हणजे त्याचा जो पळ आहे तो सगळ्यात जास्त म्हणजे काय म्हणतो माणसागत कळत. बैल 3 महिन्यात नाही बाहेर काढलाय. त्याला आजारी होता. बैल आजारी होता, अक्षरशः आमच्या डोळ्यातनं अक्षर गळत होत. बैल कसा आमचा दुरुस्त होईल. पहिल्याच्या नक्क्या 4 फुटल्या होत्या पळताना, पुन्हा छाती त्याची भरून आली होती. मोठमोठ्या बैलांच्या बरोबर मोठमोठे मैदान केली, त्यामुळे ओढून ओढून ती छाती भरली. आम्ही 3 महिने बैल बाहेर काढला नाही. आमच्या सगळ्या सहकारी मित्रांनी आमच्या लय कष्ट घेतलं. तो दवाखाना, तो दवाखाना, चोळ, हे कर ते कर, भरपूर काय कष्ट. आता दादा कसं असतं, बैल गुलालात आहे त्यावेळेस जाम आनंद होतो, पण आजारपणाचा, आता तुमचा विषय तुम्ही काढला, आजारपणामध्ये आपली स्वतःची मेंटॅलिटी काय असते की आपल्या बैलाचा आजारपण आपल्याला बघवत नाही त्यावेळेस? नाही बघवत नाहीस. बैल मैदानात पाहिजे, भले गुलाल एखाद्या वेळेस नाही मिळून, पण बैल पळत राहायला पाहिजे, बैल मैदानात राहायला. आणि त्यावेळेस काळजी कशा पद्धतीने घेत होता तुम्ही? काळजी म्हणजे काय, डॉक्टरांनी ज्या काही इंस्ट्रक्शन देत होते ते मी सगळ्या पाळल्या, पूर्ण फॉलो करत होता. आता साधारण किती दिवसाच्या गॅप नंतर तुम्ही शंभूला पळवणार? मी 10 दिवसाचा. 10 दिवसाचा नेहमीच तुम्ही 10 दिवसाच्या गॅप नेहमी 10. आता रोज रोज वगैरे अजिबात नाही. आम्ही पळवतच नाही कधी. आता एक सर्वात महत्वाचा प्रश्न आम्ही बऱ्याच गाडा मालकांना विचारतो की तुमच्या मनात शंभूसाठी एखाद्या दुसऱ्या कोणत्या बैलाचा पायरा आहे की तुम्हाला शंभूला त्याच्याबरोबर पळताना बघायचंय? असं काय नाही. आम्हाला जो बैल चांगला आम्हाला म्हणेल आमचा बैल बाबा, तरी असतो एक मनात पायरा असतो की तुम्हाला वाटतं की हा बैल आणि माझा शंभू हे दोन्ही एकदम टॉप पळतील? असं काय, तसे सगळेच बैल चांगले आहेत. तर मोठी माणसं लय देत नाही ती बैल. काय बैल देतील का तरी आपल्याला, आपला बैल पोहतोय, येतील माणसं बाबा करूया म्हणून. बरं, आणि शंभूचे आजपर्यंत एवढे जे गुलाल झालेत त्यातला तुमच्या आवडीचं कुठलं मैदानातलं गुलाल? पाटरावाडीचा. का हो, काय वैशिष्ट्य होतं त्यावेळेस? पाटरावाडीत आम्हाला सगळ्यांना एवढा आनंद झाला होता की पहिलं मैदान आम्ही एवढ्या लांब जाऊन केलं. आम्हाला गॅरंटी नव्हती, कसलीही गॅरंटी नव्हती आम्हाला की आम्ही तिथं गुजरात राहू. आमचा ड्रायव्हरचं पाय कापत होतं. शिमीला टॉपच्या गाड्या, गटाचा विषय नाही. मी ड्रायव्हरला काय म्हटलं, ड्रायव्हर आपण टॉपला आहे का? टॉपला वाल्याला भ्याय, आपल्याला काय, आपण घरी जायचं, राहिलं तर राहिलं घरी जाऊ, एवढं सांगितलं. ड्रायव्हर म्हणले काय होईल ते होईल. गाडी टॉपला पळाली. शिमीला गाडी 101 टांग्यानं बसली आणि फायनलला बी तेवढ्याच अंतरानं गाडी लागली. फायनलला त्यावेळेस पहिला नंबर केलता. पहिला कोण होता? पहिला होता शिवरीचा. तो बैल पूर्णपणे इजलेला बैल, आणि तो बैल आम्हाला दिला तिने. म्हणजे एक मैदान आम्ही अगोदर येरळाच्या फाटीला आम्ही एकदा पळालो, गट्टू फायनल, त्यावेळेस बंदीचा काळ होता. तिथं आम्ही पळालो. आमच्या सगळ्या पोरांना, आमच्या छोटी मेकरला, ड्रायव्हरला माहित नव्हतं. आमच्या ते मामा ड्रायव्हर होते काय, त्यावरला माहित नव्हतं पायरा आमचा कुठला आहे. फक्त 1-2 माणसांना माहित होतं की पायरा ह्यो आहे. जाग्यावर जोट्या दिवस बैल कोणाला माहित नव्हता. अरे म्हणले ह्यो बैल आहे. आता कशी गाडी पळायची. गाडी गटाला जेवढी पळाली तेव्हा ती गटाला सुद्धा ती बैरगरी आम्हाला म्हटले की याला बहुतेक सीमेला राहायचं नाही, कारण आमचा शंभू कसा आहे, गटाला नॉर्मली कमी पळतो, असा काही कमी पळत नाही. जेवढा बैल शेजारचा पळतो त्याच्यापेक्षा 1 उडी जास्त. अच्छा, शेजारचा. सीमेला मग तो काय, मग स्पीड डबल स्पीड वाढते त्याचा विषयच नाही. सीमेला काय आम्ही भेटच नाही कोणाला, त्यामुळे काय अडचण नाही. फायनलला मग काय 3ऱ्या फेऱ्याला घेऊनच जातो, कोण बी असतो. बघायचं. दादा, शंभूच्या पुढच्या सर्व वाटचालींसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आमची मुलाखत घेतली तुम्ही.